नागपूर विधान परिषदेसाठी भाजपच्या डॉक्टर राजू पोद्दार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। डॉक्टर राजू पोद्दार थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला जाईल। भाजपचे नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू पोद्दार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यांनी भाजप संघटन बळकट करण्यासाठी नागपूर ग्रामीण भागामध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे। गेली 35 वर्ष भाजपमध्ये अनेक पदांवर काम केलं। माजी जिल्हाध्यक्ष म्हणून डॉक्टर राजू पोद्दार राहिलेले आहेत। आज त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपकडनं। काय भावना आहेत, पहिले भावना काय सांगतील? निश्चितपणे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि मी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना संघटनेला त्या ठिकाणी महत्व देऊन संघटन वाढवायचं काम केलेलं आहे आणि आज संघटनेच्या एका कार्यकर्त्याला ही उमेदवारी मिळणं हे मला असं वाटते की नागपूर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्याचा निश्चितपणे सन्मान हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आता 19 महिन्यातच मी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवेल आणि त्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयावर पुढे आपण बघू। राज्याचे महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांनी काँग्रेसला आव्हान केलंय की 18 महिन्याची पोटनिवडणूक MLC ची होत आहे आणि अविरोध जर झाली आणि एक जनसामान्याचं प्रतिनिधित्व म्हणून उच्च विद्याविभूषित डॉक्टर पोद्दारांना अविरोध निवडून देण्याची जर काँग्रेसने संधी दिली, मला अपेक्षा आहे की या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद काँग्रेस देईल। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।